प्यारो प्यारा राजस्थान, प्यारो राजस्थान। केसरिया बालम जोड़ीरा डोला, केसरिया बालम। गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर येस, मॉर्निंगचे वाजलेले 6 आणि आम्ही निघतो आहे आता जोधपूरसाठी। तर अमेझिंग स्टे होता जयपूरला। दीपालीचा बर्थडे ओव्हरऑल जयपूरसाठीच प्लॅन केलेला होता आणि तो प्रॉपरली एक्झिक्यूट झाला। कालचं नाईट हाऊसचे रेस्टॉरंट होतं ते सुद्धा अमेझिंग होतं, फूड अमेझिंग होतं आणि आम्ही भरपूर टाईमसुद्धा असा स्पेंड केला। चला तर मग आता जोधपूरला जाऊ, जोधपूर थोडा एक्सप्लोअर करू, त्याच्यानंतर आम्ही एक दिवस जोधपूरला थांबणार आहे। जियाना स्टील झोपलेली आहे, दीपालीची तयारी चालू आहे आणि थोड्याच वेळात आम्ही इथनं निघू। तर अराउंड 5 hours रन आहे आणि विल ट्राय टू कंप्लीट इन 4 hours। लेट्स सी रोड कसा आहे, काहीच माहिती नाही आहे, नवीन जागा आणि सगळं काही नवीन आहे। चला तर कोणाचा हॅपी बर्थडे आहे ग? मम्माचा झाला गेला, कालच होता मम्माचा बर्थडे। चला तर आफ्टर 5 years ऑफ जर्नी वी हॅव फायनली रीच्ड टू आवर डेस्टिनेशन। Your destination is on the left. येस, स्मार्ट बाजार आहे खालीच। हो हो, जियानाला असं वाटत आहे की आम्ही इथे जेवण करायला आलोय, म्हणून जियाना सुरू आहे की पोळी खाते आहे ना जियाना? बरं, पोळी खाऊ बेटा, ओके। चला, गुड आफ्टरनून एव्हरीवन। जयपूरवरनं जोधपूरला यायला आम्हाला अराउंड 5 तास लागले आणि थोडं आम्ही मॉर्निंगला 1 तास लेट निघालो, त्यामुळे इकडे थोडं 1 तास लेट पोहोचलो। पण आता जातोय आम्ही सगळ्यात अगोदर लंच करायला, कारण जेवणाच्या वेळी नाही चुकल्या पाहिजे, बाकी थोड्या गोष्टी मागे पुढे होतील। तर आता एक सुंदर रेस्टॉरंट सुद्धा आहे जोधपूरला, जिप्सी रेस्टॉरंट, जिथे राजस्थानी थाली ऑथेंटिक मिळते, तर तिथे सुद्धा आम्ही जातो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आज बघायच्या। बघू काय काय कव्हर होते, जे काही कव्हर होईल ते आम्ही नक्की तुमच्यासोबत शेअर करू। चला तुमचे ब्लॉगला असंच कंटिन्यू। चला, दीपाली सुद्धा रेडी झालेली आहे, जियाना देखील। चलो बी, चला, लुकिंग ब्युटिफुल। थोडी लट्ट पण झाली, जास्त आराम होत आहे ना? 2 ते 3 तासाची झोप होते फक्त आमच्या दोघांची, आराम काहीच नाही आहे। ब्लॉग एडिटिंग, त्याच्यानंतर भरपूर काही गोष्टी असतात। चला, तर जयपूरमधली ही जी फिलिंग होती ती वेगळी होती, म्हणजे सिटी होती, एकदम इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर होतं आणि इथे थोडा रिमोट एरिया सारखं फिलिंग आहे, हळूहळू ट्रेडिशनल। हो, तर छान असं रेडी झालो आम्ही 3घी जण आणि परत निघालो आता जायला। आताच 5 तास लागले आम्हाला इथे यायला आणि मी आणि जियाना आम्ही खूप झोपलो।
आम्ही काय झोपतो, आमची हॉटेलमध्ये झोपच होत नाही आहे बिकॉज एक दीड वाजतो रूममध्ये यायला. म्हणजे बाहेर फिरतो आम्ही, बाहेर घरी येतो म्हणजे रूमवर येतो आणि मग 2 ते 3 तास एडिटिंगमध्ये जातात आणि आम्ही चक्क 3-3:30ला झोपतो आणि सकाळी 5ला उठते परत. तर असं रुटीन सुरू आहे सध्या. तर वॅकेशन म्हणजे ॲक्च्युअलमध्ये फुल एन्जॉय सुरू आहे पण वॅकेशन. आपण एवढं बाहेर येतो पण प्रॉपर, आणि जियाना पण तेवढंच कॉपरेट करते आम्हाला. जर तिला सकाळी 5ला उठवलं ना तर ती दुपारी दिवसभर झोप घेऊन घेते मग गाडीमध्ये. आणि यांचा तरी आराम होत आहे, माझा काहीच नाही. तर मी घरी जाऊन मस्त झोपणार. हा म्हणजे मी माझी झोप मग गाडीमध्ये कम्प्लीट करते. पण प्रणवचं तसं नाही, प्रणव कार चालवतो बिचारा. सगळ्यात अगोदर जाऊ आपण आता जिप्सी ट्रंक. तर हे फेमस रेस्टॉरंट आहे. याचं आम्ही यायच्या आधी पण आम्ही बघितलं. हॉटेलमध्ये जाऊ, चपाती खाऊ. येणार खूप भूक लागलेली आहे. आमचा ब्रेकफास्ट सुद्धा स्किप झालेला आहे आणि आता वाजले आहे 1:30 वाजला ना आता. हा 1:30 वाजलेला आहे. तर चला, आमच्यासाठी पण ही सिटी नवीन आहे. जयपूरबद्दल थोडंफार माहिती होतं, इन्फॉर्मेशन पण काढली होती, पण इथल्यासाठी तर सगळं ब्लँक आहे. तर लेट्स सी, बघू कसं राहील आजचा दिवस. बिकॉज आजचाच दिवस आहे, इथे स्टे आहे आमचा. आणि नेक्स्ट मग आम्ही इथून कुठं जाणार आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. चला मग आज दिवसभरात काय काय होईल सगळं तुमच्याबरोबर शेअर करू. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू. छान अशी सिटी आहे ही. आमचं जिथे हॉटेल आहे ते थोडं आउटस्कर्ट्स मध्ये आहे म्हणून आम्हाला तसं वाटत होतं. हा हिचे डोळे बघा, एक नंबरची नोटंकी आहे जियाना. तू बाबा किती वेळा सांगणार आहे तू. कंटाळली नाही का झालं ना. चला तर ॲज युजल इथे आहे वेटिंग, कारण 20 ते 25 मिनिटाची रिव्ह्यू मध्ये सुद्धा होतं. चला तर बघू किती वेळ, आणि मग त्यानंतर करू जेवण आणि मग करू नेक्स्ट स्पॉट कवर. जियाना छान असं आमचं जेवण झालं आणि आम्ही निघालो तौलजी का झार्रा हा स्पॉट बघायला. बिकॉज आम्ही ऑलरेडी खूप लेट झालो. ऑलरेडी 3 वाजलेले आहे आणि 3 वाजता आम्ही स्पॉट्स बघायला लागलो. आणि आमचा आज इथनं आजचा म्हणजे एकच दिवसाचा स्टे आहे इथे आणि स्पॉट्स भरपूर सारे आहे. तर बघू आज किती काय कसं कवर होतं.
सबसे पहले मंडोर रहा करते थे, तो यहाँ से करीबन 8 किलोमीटर डिस्टेंस पे, लेकिन जब यहाँ के 15 नंबर सेना हात नाही लावायचा. चांदीची परत आहे, काळी झाली आहे. तिला पकडा. चला तर आम्ही आलेलो आहे हॉटेलला परत. मेहगड फोर्टला गेलो होतो, त्याच्यानंतर तोरजिका जालरा आमच्यासाठी खूप फेवरेट आहे. आम्ही जाऊ द्या, ती गोष्ट काही वेगळी आहे, ती तुम्हाला आम्ही नंतर सांगू. आणि ब्ल्यू सिटी जाणार होतो, बट ते भरपूर दूर होतं, त्याच्यामुळे मेहगड फोर्ट गेलो, गाईड केला, प्रॉपर सगळ्या डिटेल्स आम्ही समजून घेतल्या. आणि खरंच वेल मेंटेन क्लीन फोर्ट होता आणि त्यांना अवॉर्डसुद्धा त्या गोष्टींसाठी भेटलेला आहे तिथे, त्यांच्या क्लिनलीनेससाठी. आणि जो काही पैसा त्यांना तिथे मिळतो, म्हणजे समजा तिकीटचा 200 रुपीज पर पर्सन होता, तर तो तिथल्या डेव्हलपमेंटसाठी ते यूज करतात कम्प्लिटली. आणि प्रॉपर प्रोसेस आहे तिथे. आणि आंघोळ झाली, फ्रेश झालो, जी यांना थोडी क्रँकी झालेली होती, त्या गोष्टी यामध्ये घडल्या. आणि आता आली आहे जेवणाची वेळ आणि आता जेवण करू. तर त्यानंतर जेवण, पनीरची भाजी, पोळी, दाल खिचडी. कसा वाटला का आजचा टूर? थकून गेलो आहे ना आजचा दिवस. म्हणजे असं होता ना, एक तर इतकं दमलेलो होतो आणि आम्ही काही खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे कंटिन्यू 5 तास गाडीमध्ये मळमळ होत होतं. आणि माहिती नाही प्रणव कसा ड्राईव्ह करून घेऊन आला, गॉड नोज. त्यासाठी मी हे इतकं सगळं बोलवलेलं. कसं असतं ना, आपण जो चुटराम चारा खाऊन घेतो, थोडा स्टार्टर्स खाऊन घेतो, आणि जे त्याच्यामुळे इतकं पोट आपलं नाही भरत. आणि कसं काली आपण लेट झोपलो थोडं. आणि आपण जेव्हा निघतो ना, तेव्हा इथे ब्रेकफास्ट नाही, यांच्या इथे कचोरी मिळतात. हा, आणि ते आम्हाला जातच नाही, आपण खाऊच नाही. म्हणजे आम्ही पॅकेट सुद्धा आणले, आम्हाला ते सुद्धा खायची इच्छा नाही होती, असं होतं. राईट. आणि जिप्सीचा रिव्ह्यू सुद्धा नाही, आम्हाला नाही आवडलं. ओव्हर हाईप होतं ते कुठेतरी. बाकी वर्थ तर आहे नाही, त्याच्यापेक्षा बेस्ट. आणि खूप चांगलं, बेस्ट पण नाही, बेस्ट पेक्षा पण वरचं वर्ड आहे आता नागपूरच्या फूड. आणि मी तेच, मला अजून त्या गाईडनी सुद्धा म्हटलं की तुम्ही जिप्सी ट्राय करा, बट आम्ही ऑलरेडी ट्राय करून तिथे पोहोचलेलो होतो. तर त्यांना म्हटलं की आम्हाला नाही आवडलं. प्रत्येक भाजीमध्ये, प्रत्येक पदार्थामध्ये लेस सॉल्ट होतो. आय डोंट नो ते कमी सॉल्ट खातात का, पण त्यांना रिव्ह्यू आला होता की सॉल्ट जास्त असते आणि ऑल, तर त्यामुळे त्यांनी सॉल्टचं प्रमाण तिथे कमी केलेलं आहे. बट मी सजेस्ट करेल की जिप्सीला तुम्ही नको जा, नागपूरला या, हल्दीरामच्या थाटबाटमध्ये जा. चल, तर असा होता आजचा ओव्हरऑल डे. आता करू आम्ही डिनर. पण आम्ही मेहगड फूड ड्रॉप करणार होतो तो प्लॅन, बिकॉज खूप ऊन होती आणि आज जियानाला माहिती आणि वेळ सुद्धा झाला होता आपल्याला. वेळ सुद्धा झाला होता आणि जियानाचा मूड सुद्धा बरोबर होता. पण ते बरं झालं की आम्ही तोलजिका झाला ते बघायला गेलो आणि तिथून फक्त 2 किलोमीटरवर फोर्ट आहे, तर आम्ही चाललं गेलो. आणि प्रत्येक फोर्टचं कसं असतं ना, आपण जर जाऊन बघितलं तर फक्त आपण भिंती बघतो आणि परत येतो. पण जर एक गाईड आपण हायर केला ना, ते प्रॉपर सांगतात, आपल्याला रिलेट होतात सगळ्या गोष्टी. तिथे अशा इमेजेस होत्या की ज्या फक्त म्हणजे कॅमेरामध्ये जर तुम्ही व्हिडिओमध्ये झूम कराल ना, तर ते डिटेल्स सगळे त्या फोटोच्या दिसत होत्या. आणि जर अशी पेंटिंग बघितलं ती नॉर्मल पेंटिंग वाटत होती. तर खूप छान होतं आणि आमच्या गाईड पण
शेवटी त्यांनी खूप सुंदर वेमध्ये त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. Right. आम्हाला अराउंड तिथे 2 ते 3 तास लागले मेहगड फोर्टला. आणि आम्ही काही जास्त म्हणजे जस्ट तुम्हाला व्हिडिओज थ्रूच दाखवला, कारण गाईड जे सांगत होता आम्ही त्या फ्लोमध्ये त्यांच्या इंटरेस्ट इतका येऊन गेला आम्हाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्यामुळे आम्ही काही रेकॉर्ड केलेलं नाही. फक्त तुम्हाला व्लॉगमध्ये फक्त तुम्हाला व्ह्यू दिसलेला असेल. तर असा होता आमचा संपूर्ण दिवस. पण वर्थ विजिट आहे. मेहरगड फोर्ट आहे, मेहरंगर फोर्ट ना, असं काहीतरी आहे. आम्ही करेक्ट करून नक्कीच इथे डिस्प्लेवर नाव प्रॉपर देऊन देऊ. तर हेच असा होता आजचा दिवस. आणि उद्या परत एक नवीन ठिकाणी ट्रॅव्हल करायचं आहे. तर ते कुठे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. उद्याचा दिवस खूप स्पेशल राहणार आहे. त्याच्यासाठी आम्ही बाहेर डिनरला सुद्धा नाही गेलो की आम्हाला आराम करायचा होता. पण शेवटी 9 वाजले. आणि खरंच राजस्थान हे म्हणजे खूप सुंदर स्टेट आहे, खूप सुंदर सिटीज आहे त्यांच्या. आज जोधपूरला आहे आम्ही, काल जयपूरला होतो. आणि स्पेशली ना इथले लोकच खूप चांगले आहेत. म्हणजे इतके चांगले, इतके प्रेमळ, इतके हेल्पफुल. आणि म्हणजे असं नाही की काही वस्तू आपण बघितली ना, आपल्याकडे कसं असतं ना घ्यावंच लागेल, इथे तसं नाही. फोर्स नाही करत, कोणत्याच गोष्टीसाठी फोर्स नाही करत. कोऑपरेटिव्ह आहे. इव्हन तुमची गाडी ट्रॅफिक मध्ये फसली तर तरी सुद्धा कोणी हॉर्न वाजवणार नाही. म्हणजे एकदम कामली विदाउट पॅनिक ते आपल्याला गाडी काढू देतात. आणि खरंच खूप शांत आणि प्रेमळ लोक आहे राजस्थानचे. चला तर मग तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.